नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अवधूत लंगडे यांच्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मागील तासामध्ये आपण गणितावरील सरासरी या चॅप्टरवरचे काही गणित पाहिली होती. तर आजच्या तासामध्ये आपल्याला मराठी ह्या विषयावर मागील पोलीस भरतीमध्ये पडलेले प्रश्न पाहवायचे आहेत. तर जर मी शिकवलेलं आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि अशाच पद्धतीने आपण नवनवीन व्हिडिओ पाहत चला. तर लागलीच आपण आपल्या विषयाकडे वळूया. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? एकदम सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? मुंबई पोलीस 2024 ला प्रश्न पडलेला आहे. तर या ठिकाणी मराठी दिलेले आहे, तमिळ दिलेला आहे, बंगाली दिलेला आहे आणि गुजराती असं 4 पर्याय दिलेले आहेत. अगोदर सर्वप्रथम अभिजात म्हणजे काय आपण बघूया. अभिजात, मग अभिजात या शब्दाचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ. अभिजात म्हणजे काय आहे? सर्वश्रेष्ठ. मग या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकार देत असतं. केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून दिला जातो. मग या ठिकाणी आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या 11 भाषा आहेत. किती भाषा आहेत? 11 भाषा. 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी 4 पर्यायापैकी गुजराती जी भाषा आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. पण अलीकडे 3 ऑक्टोबरला 2024 ला मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. कोणत्या भाषेला? मराठी भाषेला. कधी मिळालेला आहे? 3 ऑक्टोबरला 2024 ला. डेट लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात भाषा, मराठी भाषा अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अभिजात भाषा गौरव दिन. अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबरला दिला. म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे मराठी भाषा अभिजात भाषा गौरव दिन या ठिकाणी 3 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. मग मराठी सोबतच या ठिकाणी विचार केला तर आणखी 4 भाषा आहेत मराठी सोडून, तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला दिसतो तुम्हाला. मग या ठिकाणी बघा, जर विचार केला आपण या ठिकाणी जर विचार केला तर त्या भाषेमध्ये बघा मराठी आहे, त्यानंतर बंगाली आहे, मराठी बंगाली, त्यानंतर पाली आहे, पाली, त्यानंतर प्राकृत, मराठी बंगाली पाली आणि प्राकृत भाषा, आणि त्यानंतर एक भाषा आहे आसामी. एक भाषा आहे आसामी. या 5 भाषेला 3 ऑक्टोबर 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मग हे लक्षात कसं ठेवायचं? या ठिकाणी लक्षात घ्या. एबीपी माझा चॅनल दिसतं तुम्हाला. एबीपी माझाला पीएम नी मुलाखत दिली. पीएम नी मुलाखत दिली. या ठिकाणी ए म्हणजे आसामी, ए म्हणजे आसामी भाषा, बी म्हणजे बंगाली, बी म्हणजे बंगाली, त्यानंतर पी म्हणजे पाली, त्यानंतर पी म्हणजे प्राकृत भाषा आणि एम म्हणजे मराठी. 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि मराठी सोबतच या ठिकाणी वरील 4 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला दिसतो. आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या 5 भाषेला दर्जा कधी दिलेला आहे? 3 ऑक्टोबरला. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी या ठिकाणी 10 जानेवारी 2012 ला
10 जानेवारी 2012 ला एक समिती नेमण्यात आलेली दिसते. एक समिती नेमण्यात आलेली दिसते. त्याला रंगनाथ पठारे समिती असं म्हणायचं. त्यासोबतच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला दिसतो. तर ती 3 ऑक्टोबरला दर्जा दिला होता. त्यावेळची समिती होती ज्ञानेश्वर मुळे समिती. कुठली समिती होती? ज्ञानेश्वर मुळे समितीच्या शिफारशीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. शिफारशी अनुसार कोणत्या भाषेला दर्जा दिला? मराठी भाषेला. हे आपण इथे लक्षात ठेवून द्या. मराठी भाषेला कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे? ज्ञानेश्वर मुळे समिती. या व्यतिरिक्त सर्वात प्रथम अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा जी आहे ती तमिळ भाषा आहे. तमिळ प्रथम अभिजात भाषेचा दर्जा दिला. प्रथम अभिजात भाषा दर्जा दिलेला आहे तमिळनाडूची तमिळ भाषा जी आहे तिला 2004 मध्ये. 2004. त्यानंतर संस्कृत भाषा आहे 2 नंबरला. संस्कृतला 2005 मध्ये दर्जा दिला. 2005 मध्ये. त्यानंतर कन्नड आहे. कन्नड. आणि त्यानंतर तेलुगू आहे. कन्नड आणि तेलुगू या 2 भाषेला 2008 मध्ये दर्जा दिला. आणि त्यानंतर मल्याळम आणि त्यानंतर ओडिसाची ओडिया ह्या भाषेला मल्याळमला 2013 मध्ये आणि ओडिसाची ओडिया भाषेला 2014 मध्ये असा दर्जा दिलेला. सर्वात प्रथम अभिजात भाषेचा दर्जा दिलेली भाषा तमिळ भाषा आहे. तमिळनाडूची तमिळ 2004. तसं ते मऊ आहे. कन्नड आणि तेलुगूला 2008 मध्ये. संस्कृतला लक्षात ठेवून द्या 2005 मध्ये. मल्याळम केरळची मल्याळम भाषा तिला 2013 मध्ये आणि ओडिसाची ओडिया भाषा 2014 मध्ये. अशा पद्धतीने अभिजात भाषा दर्जा दिलेला भाषा एकूण 11 येतात. किती येतात? 11. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी या ठिकाणी काही अटी येतात. ती भाषा प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ असावी लागते. त्या भाषेचं साहित्य स्वतंत्र आणि स्वयंभू असावं लागतं. म्हणजे इतर भाषेतून ते घेतलेले नसावं लागतं. आणि त्या भाषेचा इतिहास हा 1500 ते 2500 वर्षापूर्वीचा असावा लागतो. त्याच वेळेस त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून दिला जातो. अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे या ठिकाणी त्या भाषेचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जातं. वेगवेगळी साहित्य संपदा काय केली जाते? विकसित केली जाते. असे फायदे होत असतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघूया. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे रू ह्या वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण कुठे येतं? या ठिकाणी अहिल्यानगर 2024 ला पडलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी रू जर म्हटलं मग या ठिकाणी वर्णमालेचे वर्गीकरण उच्चार स्थानावर नाही. उच्चार स्थानावरून वर्णमालेचं वर्गीकरण करण्यात आलेलं दिसतं. उच्चार स्थानावर रो हा स्वर आहे. रो काय दिसतो? स्वर दिसतो. स्वर. आणि याचा उच्चार जर केला तर या ठिकाणी काय आहे? मूर्धन्य. रो हा कसा आहे? मूर्धन्य स्वर आहे. या ठिकाणी कठोर तालु आणि मृदू तालूच्या मधला जो भाग आहे त्याला मृदा म्हटलं जातं. आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचे टोक मृदेला जाऊन भिडते आणि त्या ठिकाणी उच्चार होतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे? मूर्धन्य वर्ण म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये रो हा स्वर येतो. रो हा स्वर येतो. रो आहे. त्यानंतर ट ठ ड ढ न र श ळ. रो हा स्वरासोबतच या ठिकाणी ट ठ ड ढ न र श आणि ळ हे जे व्यंजन आहेत रो हा स्वर त्यासोबतच ट ठ ड ढ न र श आणि ळ हे जे वर्ण आहेत ह्या वर्णाचा उच्चार सुद्धा कसा आहे? मूर्धन्य दिसतो. कसा दिसतो? मूर्धन्य. हे आपल्याला माहित असतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
प्रश्न काय म्हणतोय बघा, अर्धा दंड असणारे पण नाही बरं का इथं, पण अर्धे होऊ न शकणारे व्यंजन कोणते? अर्धा दंड आहे पण अर्ध होत नाही. अहिल्यानगर पोलीस 2024 ला प्रश्न पडलेला आहे. अर्धा दंड असणारे, अर्धा दंड असणारी व्यंजने, पण ह्या ठिकाणी अर्धी होतात, अर्धी होतात आणि अर्धी न होणारी, अर्धी न होणारी. मग या ठिकाणी बघा, ल छळ, ल छ आणि ळ ही जी व्यंजने आहे ही व्यंजने काय होतात? अर्धी होतात जोड अक्षरामध्ये. आता या ठिकाणी जर असं म्हणलं उल्लेख शब्द लिहिला, उल्लेख, या ठिकाणी हा उल्लेख शब्द ल चा वरचा अर्धा दंड निघून गेलेला दिसतो तुम्हाला. किंवा या ठिकाणी जर विचार केला छ चा, तर आपण उच्छवास शब्द लिहितो, उच्छवास, उच्छवास, तर छ चा वरचा अर्धा दंड निघून जातो. आणि ळ चा विचार जर केला तर बाळ्या शब्द, बाळ्या, बाळ्या शब्द जर लिहिला तर ळ चा अर्धा दंड निघून जातो. पण या ठिकाणी अर्धा दंड न होणारे, अर्धा दंड न होणारे, ल छ ळ चा अर्धा दंड निघून जातो, पण अर्धी न होणारी व्यंजने आहेत त्याच्यामध्ये ट, ढ, ड, द आणि ह. ट, ठ, ड, द आणि ह ही जी व्यंजने ही व्यंजने अर्धी होत नाहीत जोड अक्षरामध्ये. मग त्याच्यामध्ये पर्याय काय दिलेला आहे? द. द हा अर्ध न होणारा व्यंजन आहे, त्याच्यावर डोक्यावर काय दिसतो? अर्धा दंड. हे अर्धा दंड इथं हा लिहिलेला. चलो पुढे जाऊ. काय म्हणतोय बघा, जळगाव पोलीसला प्रश्न पडलेला आहे. काय म्हणतोय प्रश्न? मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? आता या ठिकाणी महादेव गोविंद रानडे, दादाबा पाटण तरखडकर, दादासाहेब फाळके आणि नारायण सुरे, नारायण सुरे. मग या ठिकाणी बघा, नारायण महादेव गोविंद रानडे, रानडेचा काही संबंध येत नाही, इतिहासामध्ये त्यांचा संबंध आहे. या ठिकाणी दादाबा पाटण तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी, त्याचं कारण आहे दादोबा पांडुरंग तरखडकरांनीच या ठिकाणी मराठी भाषेचं या ठिकाणी काय केलं? व्याकरणाचं पुस्तक लिहिलं, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? मराठी भाषेचे पाणिनी. पण ह्या पाणिनी व्यक्तीनं संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं होतं. पाणिनी नावाचा जो व्यक्ती आहे, या पाणिनीने काय केलं? संस्कृत भाषेचं काय लिहिलं होतं? व्याकरण लिहिलं होतं. म्हणून या ठिकाणी मराठी भाषेचं व्याकरण दादोबा पांडुरंग तरखडकरांनी लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात, हे आपल्याला माहित असू द्या. त्यानंतर पुढे जाऊ. अमरावती पोलीस 2024 ला पडलेला प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न? खालीलपैकी कोणता स्वर नाही? इथं उ दिसतंय, अ दिसतंय, ए दिसतंय आणि ग. आता खालीलपैकी कोणता स्वर नाही म्हटलेला आहे? स्वर. तर या ठिकाणी उ हा स्वर आहे, अ हा सुद्धा स्वर आहे आणि ए हा सुद्धा काय आहे? स्वर आहे. आणि या ठिकाणी ग हे काय आहे? व्यंजन आहे. काय आहे? व्यंजन. मग ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो त्यांना स्वर म्हणायचं. ज्या वर्णाचा उच्चार कसा करता येतो? स्वतंत्रपणे करता येतो, दुसऱ्या वर्णाचं सहकार्य घ्यावं लागत नाही, त्या वर्णाला काय म्हटलेलं आहे? स्वर असं म्हटलेलं आहे. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो त्यांना आपण काय म्हटलं जातं? स्वर. आणि ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या वर्णाचं सहकार्य घ्यावं लागतं त्या वर्णाला काय म्हटलेलं आहे? आपण व्यंजन. मग एकूण स्वरांची संख्या आधुनिक वर्णमाला
आधुनिक वर्णमालेत स्वराची संख्या किती आहे बाबा? 14. आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत? 14 स्वर आहेत. पण ह्या ठिकाणी पारंपरिक वर्णमालेत स्वरांची संख्या ही जी आहे किती आहे? 12 स्वर आहेत. किती आहेत? 12. आधुनिक वर्णमालेमध्ये 14 स्वर होते. पारंपरिक वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत? 12. मग या ठिकाणी मराठी भाषेमध्ये नवीन स्वर आलेले आहेत की जे इंग्रजी भाषेमधून घेतलेले आहेत. ä आणि व. ä आणि व हे जे दोन स्वर आहेत, हे दोन स्वर आपण मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतून घेतलेले आहेत. कुठून घेतलेले आहेत? इंग्रजी भाषेतून मराठी भाषेमध्ये ä आणि व हे दोन स्वर घेतलेले तुम्हाला दिसतात. मग हे आणले कोणी? तर अरविंद मंगरुळकरांनी आणलं. अरविंद मंगरुळकरांनी हे स्वर मराठी भाषेमध्ये आणलेले आहेत. मग यांना आदत्त स्वर असं सुद्धा म्हटलं जातं. आदत्त स्वर, ज्या स्वरांना दत्तक घेतलेलं आहे त्यांना आदत्त स्वर म्हणायचं. लक्षात घ्या, दत्तक म्हणजे दिलेले, आदत्तक म्हणजे न दिलेले. जे स्वर आपण उसने घेतलेले आहेत त्या स्वरांना काय म्हटलेलं आहे? आदत्त स्वर. ä आणि अ हे जे स्वर आहेत इंग्रजी भाषेतून अरविंद मंगरुळकरांनी आणले आणि ते कसे आहेत? इंग्रजी भाषेतील आहेत. चला पुढे जाऊ. 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, एकदम सोपा आणि मागे तुम्हाला सविस्तर विश्लेषण सांगितलेलं आहे मी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? ज्यांना बोली 2024 ला लक्ष्मण तीर्थजोशी, एकनाथ शिंदे यापैकी नाही. आणि पहिलाच पर्याय आहे रंगनाथ पठारे. तर लक्षात घ्या पोरांनो, 10 जानेवारी 2012 ला रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी समिती नेमली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्यावेळेस समितीचा अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे होते. ज्ञानेश्वर मुळे 3 ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यावेळेस समितीच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर मुळे होते. त्यामुळे 3 ऑक्टोबर हा दिवस जो दिसतोय तुम्हाला मराठी भाषेचा अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आणि मराठी सोबतच इतर 4 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तुम्हाला पाठीमागे सांगितलं ABP. ए म्हणजे आसामी भाषा, त्यानंतर बी म्हणजे बंगाली भाषा, त्यानंतर पी म्हणजे पाली भाषा, त्यानंतर परत पी प्राकृत भाषा आणि त्यानंतर एम याने मराठी. ABP माझाला PM नी मुलाखत दिली. एकूण 5 भाषेला 3 ऑक्टोबरला दर्जा देण्यात आलेला दिसतो 2024 ला. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामध्ये मराठी भाषा होती. मराठी सोडून विचारलं तर 4 भाषा. चला पुढे जाऊ. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? मराठी भाषेच्या लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? जालना पोलीस 2024. वर्णमाला लिपी, बाळगोद लिपी, आदर्श लिपी आणि देवनागरी लिपी. बघा आता मराठी भाषेची लिपी हा शब्द लिप ह्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो लिंपणे किंवा सारवणे असा होतो. लिपी हा शब्द लिप या संस्कृत धातूवरून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ आहे लिंपणे किंवा सारवणे. आपण ज्या सांकेतिक खुणांनी किंवा चिन्हांनी लेखन करतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे? लिपी काय असते? लिपी ही सांकेतिक खुणा असतात किंवा चिन्ह असतात. आपण ज्या सांकेतिक खुणांनी किंवा चिन्हांनी लेखन करतो त्याला आपण लिपी असं म्हटलेलं आहे. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपीलाच आर्य लिपी सुद्धा असं म्हटलं जातं. आर्य लिपी. आणि त्यासोबतच
देवनागरी लिपी ही समजण्यासाठी सोपी आहे, सहज आकलन होणारी आहे, म्हणून तिला बाळबोध लिपी सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बाळबोध लिपी. मग देवनागरी लिपी कशी लिपी आहे? बाळबोध लिपी आहे. कशी आहे? बाळबोध. बाळ म्हणजे बाळाला सहजरित्या बोध होणारे. पर्याय क्रमांक ब आणि क कुठे दिसतंय का बघा, ब आणि क. पण याच्यामध्ये देवनागरी लिपी ही सुद्धा आदर्श लिपी आहे. ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह असतं ती लिपी आदर्श लिपी असते. देवनागरी लिपी ही सुद्धा काय आहे? एक आदर्श लिपी आहे. त्याचं कारण आहे या ठिकाणी प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह आहे, त्यामुळे देवनागरी लिपी ही सुद्धा कशी ठरते आहे? आदर्श लिपी आहे. तिलाच आर्य लिपी किंवा बाळबोध लिपी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पुढे जातो, कारण का एकदम सोपं असतं, परंतु अवघड काही सुद्धा नसते. तुम्हाला फक्त प्रश्न कळावा लागतो. प्रश्न कळावा लागतो. बघा, श आणि ञ. श आणि ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहे? ज्यांना पोलीस 2024. आता मराठी भाषेमध्ये आधुनिक वर्णांची संख्या, आधुनिक वर्णमालेत वर्ण किती आहेत? 52. किती आहेत? 52. आणि पारंपरिक वर्णमालेत विचारलं, पारंपरिक वर्णमालेत तर वर्णांची संख्या किती पोरांनो? 50. किती आहे? 50. मग त्यामध्ये या ठिकाणी क्ष आणि ञ, क्ष व ञ, क्ष व ञ ही काय ती जोडाक्षरे आहेत, संयुक्त जोडाक्षरे. या ठिकाणी काय ती जोडाक्षरे आहेत, जोडाक्षरे. मग त्यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. मग ते जे स्थान दिलं या ठिकाणी सबनीस, सदाशिव पांडुरंग सबनीस, सदाशिव पांडुरंग सबनीस, स्वयंपाल सबनीस, सदाशिव पांडुरंग सबनीस ह्या व्यक्तीनं ते मराठी भाषेमध्ये काय तर आणलेले आहेत आणि शासनाने ह्यांना अलीकडे काय दिलेलं आहे? वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. ती जोडाक्षरे आहेत. मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं श या ठिकाणी जर पाय मोडलेला जर असला, याचा पाय मोडलेला, तर ते क अधिक श असं लिहिलं जातं. आणि या ठिकाणी ञचा पाय जर मोडला, द न अधिक य असं लिहिलं जातं. आणि जर पाय न मोडता लिहिलं ते ही या ठिकाणी पाय जर मोडला नाही, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काय मिसळला जातो? स्वर. क आहे अधिक श, क अधिक श, आणि त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळला जातो. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वराचा याच्या ठिकाणी द न अधिक य अधिक ओ, त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळला जातो. मग या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजन एकत्र आली आणि त्याच्या शेवटी जर स्वर मिसळला गेला तर त्याला आपण काय म्हटलं जातं? जोडाक्षर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जोडाक्षर. आणि या ठिकाणी हे क्ष आणि ञ ह्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही, त्याच्यामुळे काय ठरतात? व्यंजने ठरतात. व्यंजने कशी आहेत? संयुक्त व्यंजने, संयुक्त व्यंजने हे आपल्याला माहित असू द्या. ह्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही म्हणून संयुक्त व्यंजने. आणि जर ह्याच्यामध्ये जर स्वर मिसळलेला असला तर हे काय बनणार आहे? जोडाक्षर. काय बनणार आहे? जोडाक्षर. हे आपल्याला माहित असू द्या. पुढे जातो बघा. आणि एक आता शेवटचा प्रश्न असेल तुमच्यासाठी, शेवटचा. जनाबाई ह्या शब्दातील जचा उच्चार टिंब आहे. मूर्धन्य, दंत्य, तालव्य, दंत तालव्य. बघा या ठिकाणी तालव्य आणि दंत तालव्य याच्यामध्ये फरक असतो. तालव्य, दंत तालव्य, त्याला दंत मूलनीय असं सुद्धा म्हणायचं किंवा वत्स्य ध्वनी सुद्धा म्हणायचं. वत्स्य ध्वनी सुद्धा म्हणतात, वत्स्य ध्वनी किंवा दंत मूलनीय, दंत मूलनीय असेही म्हणतात. मग या ठिकाणी बघा तालव्याचा उच्चार य युक्त असतो, य युक्त, आणि दंत तालव्य हे अयुक्त असतात, अयुक्त. त्याच्या उच्चारामध्ये अ हा स्वर आलेला असतो आणि तालव्यामध्ये य हा स्वर आलेला असतो. मग या ठिकाणी चाप आहे, चाप, उच्चारामध्ये इथे य येते.
या ठिकाणी जग आणि या ठिकाणी जग लिहितो समजण्यासाठी तुम्हाला. जग आणि जग. आता या ठिकाणी याचा उच्चार केला तर जग या शब्दाचा अर्थ होतो सृष्टी. पण या ठिकाणी जग असा शब्दाचा अर्थ घेतला तर जिवंत राहा. काय होतं रे? जिवंत राहा. जिवंत राहा. मग जनाबाई या शब्दाचा उच्चार केला तर ज मध्ये अ मिसळलेला दिसतो. ज ना बाई. तर ज्या ना बाई होतंय का? नाही. ज ना बाई. म्हणून त्याचा उच्चार दंत तालव्य येतो. कसा येतो? दंत तालव्य. तालव्य युक्त असतात, दंत तालव्य अयुक्त असतात. जग इथं जग आणि जग दोन्हीमध्ये फरक आहे ते तुम्हाला दिसून येईल. चला एक शेवटचा प्रश्न असेल. छत्रपती संभाजीनगरला पडलेला काय म्हणतोय? खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे छत्रपती संभाजीनगर? आता संयुक्त स्वर म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी अ दिलंय, ओ दिलंय, आ दिलंय आणि ई दिलंय. हा आ दीर्घ स्वर दिसतोय. ई हा दीर्घ स्वर आहे. त्यानंतर ओ हा त्या ठिकाणी ह्रस्व स्वर दिसतोय. पण या ठिकाणी अव्वलचा विचार केला तर या ठिकाणी अ अधिक उ, अ अधिक उ असे किंवा या ठिकाणी दीर्घ उ असे. म्हणजे बघा इथं अ अधिक उ, अ अधिक उ ह्रस्व आणि अ अधिक दीर्घ उ मिळून या ठिकाणी काय म्हणतो? ओ बनतो. आणि ओ हा कसा आहे? दीर्घ स्वर आहे. दीर्घ स्वर असून तो कसा आहे? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे जे स्वर, संयुक्त स्वर म्हणजे जे स्वर दोन स्वर एकत्र येऊन बनलेले असतात त्यांना संयुक्त स्वर म्हणायचे. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. पण संयुक्त स्वरामध्ये विजातीय स्वर एकत्र आलेले असतात. संयुक्त स्वरामध्ये विजातीय स्वर एकत्र आलेले असतात. मराठी भाषेमध्ये 4 संयुक्त स्वर येतात. मराठी भाषेमध्ये 4 संयुक्त स्वर येतात. त्याच्यामध्ये ओ, त्यानंतर औ, त्यानंतर ए आणि त्यानंतर ऐ ही 4 संयुक्त स्वर येतात. काय येतात? संयुक्त स्वर. आणि संयुक्त स्वर जे असतात ते दीर्घ स्वर असतात. संयुक्त स्वर कसे असतात? दीर्घ स्वर असतात. आणि त्यासोबतच विजातीय स्वर एकत्र आलेले असतात त्यामध्ये. हे आपल्याला माहित असू द्या. चला पुढे प्रश्न आहे का बघूया. नाही तर बघा या पद्धतीची आपली मराठी आहे. जर माझं शिकवलेलं आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण पाहत चला. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.